नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे जशी करणी तशी भरणी. एका गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. सतीश, त्याची पत्नी उर्मिला आणि त्यांची मुलं आणि त्या सतीशची पत्नी कौसल्याबाई. उर्मिलाला वडील नव्हते, आई एकटीच होती आणि उर्मिला एकुलती एक होती. तिला भाऊ बहीण नव्हते. त्यामुळे उर्मिलाची आई पण उर्मिलाकडेच राहायला आली. पहिले ती गावाकडे राहायची, पण आता थकल्यामुळे, दिसत नसल्यामुळे ती उर्मिलाकडे राहायला आली होती. मग कौसल्याबाई, उर्मिलाबाई दोघीजणी म्हाताऱ्या उर्मिला सांभाळत होती. थोडे दिवस आनंदात गेले आणि नंतर त्यांच्यात भांडणे होऊ लागली. रोज भांडणे व्हायची, कुरबुर व्हायची. उर्मिला अगदी वैतागून गेली होती. कौसल्याबाई आणि सावित्राबाईचे अजिबात जमत नव्हते आणि कौसल्याबाईचे आणि उर्मिलाचे पण अजिबात जमत नव्हते. त्यामुळे रोजची किरकिर सारखी. त्यामुळे उर्मिला खूप वैतागली होती. मग उर्मिला एक दिवस सतीशला म्हणाली की सतीश, मी खूप कंटाळले आहे. आता एक काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपण. मग तो म्हणतो, काय करायचं? ती म्हणते, आपल्या गावामध्ये, आपल्या इथे नदीला खूप पूर आलेला आहे आणि तू काय कर, तुझ्या आईला रात्री घोंगडीत बांधून घेऊन जा आणि त्या पुरामध्ये टाकून दे आणि आपण लोकांना सांगू की ती पुराने वाहून गेली. सतीश म्हणला, ठीक आहे, पण तुझी आई आणि माझी आई जवळजवळ झोपतात. मग कसं ओळखणार मी की कोणती तुझी आई आणि कोणती माझी आई आहे? तोंडावर पांघरून घेतलेले असतात त्यांनी. मग काय करायचं? मग उर्मिला युक्ती करते. उर्मिला काय म्हणते, मी तुझ्या आईच्या पायामध्ये दोरा बांधते, म्हणजे तुला ओळखायला येईल की ही आपलीच आई आहे. मग तिला तू घोंगडीमध्ये बांधून घेऊन जाऊन पुरामध्ये टाकून ये. ठीक आहे म्हणला सतीश. रात्री दोघी म्हाताऱ्या जेवण करून झोपी गेल्या. उर्मिलाने हळूच त्यांच्या खोलीमध्ये जाऊन सासूच्या पायामध्ये काळा दोरा बांधला. मध्यरात्र झाली असता सतीश त्या म्हाताऱ्यांच्या खोलीमध्ये गेला आणि त्याने आपल्या आईच्या पायातील दोरा काढून सासूच्या पायात बांधला आणि सासूला घोंगडीत गुंडाळून घेऊन पुराच्या पाण्यात टाकून देऊन आला. उर्मिला सकाळी उठली, खूप खुश होती. आज आपली सासू मरणार म्हणून ती आनंदात होती. मग तिने काय केलं, ताक घुसळायला घेतलं आणि ताक घुसळत घुसळत आनंदाने गाणं म्हणू लागली की ताक घुसळते हौसेनं, सासूबाई गेल्यात तर पुराण. ताक घुसळते हौसेनं, सासूबाई गेल्यात तर पुराण. मग सतीशही काही कमी नव्हता. सतीश गाईची धार काढत होता. मग तो पण गाणं म्हणू लागला, मी पिळी तो ढवळी गाय, या मर्दाची घरात माय. मी पिळी तो ढवळी गाय, या मर्दाची घरात माय. उर्मिलाने ते ऐकलं. ती म्हणे, असं कसं म्हणतायत? म्हणून तिने त्याच्या म्हाताऱ्या ज्या घरामध्ये झोपल्या होत्या तिथे जाऊन पाहिलं, तर काय, सासूबाई मस्त घोरत होती आणि हिची आई दिसत नव्हती. मग ती खूप घाबरली आणि पळत सतीशजवळ आली. अहो म्हणे, तुम्ही कोणत्या म्हातारीला नेऊन टाकलं पुरामध्ये? ते म्हणे, दोरा बांधलेल्या, ज्या म्हातारीच्या पायात दोरा होता तिला मी नेऊन टाकलं. ती म्हणे, नाही, मी सासूबाईच्याच पायात दोरा बांधला होता. मग उर्मिला डोक्यावर हात मारून मारून रडत होती की हे काय झालं? तुमची आई तर घरातच आहे आणि माझ्या आईला पुरात नेऊन टाकलं. म्हणून खूप जोरजोरात रडत होती, आक्रोश करत होती. तेव्हा सतीशने उर्मिलाची आई आणून तिच्या पुढे उभे केली. उर्मिलाने बघता क्षणी खूप आनंद झाला. आई, तू जिवंत आहेस, म्हणून तिने आईला मिठीच मारली. मग ती सतीशला म्हटली, तुम्ही असे का केले? असं का खोटं बोललात माझ्याशी? मी किती काळजी करत होते, मला किती दुःख झालं होतं, वाईट वाटत होतं. मग सतीश म्हणला, जसं तुला दुःख वाटत होतं तसं माझ्या आईला टाकल्यावर पण मलाही तसं दुःख झालं असतं. मग उर्मिलाला तिची चूक कळली आणि सगळेजण आनंदाने राहू लागले. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.